पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकारणामधून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं। मी पदाला चिकटून राहणाऱ्या व्यक्ती नाही। यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं। त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा होती आहे। त्याच्यामुळे विरोधकांना थोडीशी भीती वाटणार आहे। ह्याची 7% झाली तर मग पुन्हा पुढचं इलेक्शन करेल, तुम्हाला तर भीती वाटेल। भीती बाळगू नका। मी चिकटून राहणार नाही पदाला। स्वार्थासाठी राजकारण करू नका, लोकांसाठी राजकारण करा आणि तुम्ही ते राजकारण करत राहिला आयुष्यामध्ये तुम्ही कधीही हरवू शकत नाही। मी आयुष्यात कुठलंही इलेक्शन आतापर्यंत हारलो नाही आणि आता पुढे इलेक्शन लढवायची इच्छाही नाही। पुरंदर तालुक्यामधल्या प्रस्तावित विमानतळाला 7 गावांमधून जोरदार विरोध होतोय। विमानतळासाठी जमिनी द्यायला ग्रामस्थांनी विरोध केलाय, नकार दिलाय आणि आज